छत्रपती संभाजीनगर शहरात आज भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालंय। काँग्रेस कार्यालयावर भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धडक आंदोलन करत पोलिसांची बॅरिकेड्स तोडून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केलाय। दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारत रघुपती राघव राजाराम हे भजन गाऊन आंदोलनकर्त्यांचे स्वागत केले। वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, माजी आमदार संजय केनेकर यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। मात्र नेत्यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अडवत जोरदार घोषणाबाजी केली। या संपूर्ण घटनेमुळे काँग्रेस कार्यालय परिसर काही काळ रणांगण असल्याचं चित्र तयार झालं होतं। दिल्लीतील राजकीय घडामोडींचे पडसाद थेट छत्रपती संभाजीनगरात उमटले असून शहरातील काँग्रेस भवनासमोर भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडत काँग्रेस विरोधी घोषणाबाजी केली आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केलाय। त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। आंदोलन अधिक आक्रमक होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं। या आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे।